श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. 2026 मध्ये केतूचे संक्रमण कसे राहील आणि कोणत्या राशींना याचा फलदायी परिणाम मिळेल याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊयात. राहू केतूचे नुसते नाव जरी काढले तरी अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर केतूला छायाग्रह मानले जाते आणि तो अचानक घडणाऱ्या घटनांमध्ये देखील एक कारक आहे. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात केतूच्या राशी बदलाचे नव्हे तर त्याचे नक्षत्र आणि नक्षत्र स्थितीचेही खूप महत्त्व आहे. तो अध्यात्म, त्याग, मोक्ष आणि भूतकाळातील कर्मांचा कारक मानला जातो. केतू व्यक्तीला भौतिक सुखांपासून दूर आणि आध्यात्मिक मार्गाकडे घेऊन जातो. आता जाणून घेऊयात 2026 मध्ये संक्रमण कसे असेल. नवीन वर्ष 2026 लवकरच सुरू होत आहे. जानेवारी 2026 मध्ये केतूचे पहिले संक्रमण महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते. हे संक्रमण अनेक लोकांच्या खर्चात घट, नातेसंबंधात सुधारणा आणि अचानक आर्थिक लाभ दर्शवते. हे संक्रमण विशेषतः 3 राशींसाठी महत्त्वपूर्ण परिणाम आणू शकते. पंचांगानुसार केतूचे नवीन वर्षातील पहिले संक्रमण 25 जानेवारी 2026 रोजी होईल, जेव्हा तो पूर्वा फाल्गुनी द्वितीय चरणातून पूर्वा फाल्गुनी पहिल्या चरणात जाईल. केतू मार्च 2026 पर्यंत या नक्षत्राच्या पहिल्या चरणात राहील. आता जाणून घेऊयात कोणत्या 3 राशींसाठी हे संक्रमण अतिशय महत्त्वाचे आहे. पहिली रास सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार केतू संक्रमण सिंह राशीसाठी भाग्याचे दरवाजे उघडेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक किंवा लॉटरीद्वारे नफा मिळण्याची शक्यता आहे. आदर आणि कीर्ती वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. खर्च नियंत्रित होतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या काळात प्रभावशाली लोकांचे तुमचे संपर्क वाढतील. दुसरी रास आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी केतूचे हे संक्रमण आर्थिक चमत्कार ठरू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत अचानक उदयास येतील. तुम्हाला कौटुंबिक मालमत्ता किंवा वारसा हक्कातून फायदा होऊ शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि जोखीम घेतल्यानेही यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढेल आणि जीवन अधिक स्थिर होईल. पदोन्नती किंवा पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण देखील आनंददायी असेल. तिसरी रास वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण शुभ संकेत घेऊन येतोय. आर्थिक बाबतीत अनपेक्षित यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायाच्या प्रगतीची शक्यता आहे. आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. जुन्या कर्जातून मुक्तता मिळू शकते. भौतिक सुखसोयींसहित आध्यात्मिकता वाढेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या जाऊ शकतात, ज्या दीर्घकाळात फायदेशीर ठरतील. परदेशातून किंवा दूरच्या ठिकाणाहून लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.